सजेति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव समसारासन्ना सति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिः देवी सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण समर्थ लिखित समर्थ रामदास स्वामी लिखित समर्थांची लघुकाव्य यातले आपले पंचसमास म्हणून जो भाग आहे त्यातले 4 समास पूर्ण झालेले. 9वी भक्ती झाली आणि 9वी जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. 9वी ते अद्वैत जाण करावे आत्मनिवेदन विचार घेता अभिन्न मुळीचा आहे श्रीराम. मागचे श्लोक नुसते वाचतोय म्हणजे तुम्हाला संदर्भ लक्षात यावा त्याचा उद्देश आहे. शुद्ध ज्ञानाचे निबळे अंतरी वैराग्य प्रबळे देणे लिंग देह मोकळे होय वासनेशी श्रीराम. असं 9वी भक्ती करता करता अद्वैत तत्वज्ञानाचा बोध झाल्यानंतर या शुद्ध ज्ञानाने आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. तेने लिंगदेह मोकळे होय वासनेशी. त्यामुळे लिंगदेह जो आहे तो जो वासनेशी तद्रूप झालेला आहे तो त्याच्यापासून मोकळा होतो. लागता स्वरूपानुसंधान नाठवे देहाभिमान विश्रांती देखो निमन तद्रूप होय श्रीराम. स्वस्वरूपाचं अनुसंधान असल्यामुळे सर्व काही परमात्माच करतो हा भाव निर्माण झाल्यामुळे आपल्याला देहाचा अहंकार राहत नाही. आदिपुरुष तो एकला नाही द्वैताचा गलबला संगत्यागे अवलंबिला शुद्ध एकांत श्रीराम. तेथे मन पांगुळले आप आपणा विसरले आपणास भुलून गेले स्वरूपबोधे श्रीराम. मी कोण हे नकळे अवघा आत्माची प्रबळे तेने तेथे बळे मन मावळे
कर्पूरन्याय श्रीराम. म्हणजे कापूर जसा जळाल्यानंतर तो अग्निस्वरूप होतो, तसा मीपणा जळून गेल्यानंतर सर्व काही आहे ते परमात्माच आहे हा भाव आपल्या मनामध्ये शिल्लक राहतो. तेथे शब्द कुंठित झाला, अनुभव अनुभवी निमाला, आता सोहा गर्भला कोणी करावा श्रीराम. आता या सगळ्याचा गोष्टीचा विचार करणारा जो मी होता तो मावळलाय, आता विचार कोण करणार. मग आता हा जो अनुभव आलेला आहे तो आपल्याला पुन्हा पुन्हा यावा असं वाटतं. वाटे एकांताशी जावे, पुन्हा हेची अनुभवावे, उगेची निवांत असावे, कल्पकोडी श्रीराम. नको वक्तृत्व उपाधी, पांगुळली स्वरूप बुद्धी, लागली सहज समाधी, हेतू रहित श्रीराम. आत्तापर्यंत आपल्याला आपल्या वक्तृत्वाचा, म्हणजे तो कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथाकार असो, त्याला आत्तापर्यंत वक्तृत्वाचा अहंकार होता, मी बोलतो. आता हा अहंकार त्याचा नाहीसा होता. कसा नाहीसा होता याचा अनुभव संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद हा नामाचा घेतला असे, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळा. नको वक्तृत्व उपाधी, पांगुळली स्वरूप बुद्धी, लागली सहज समाधी, हेतू रहित श्रीराम. गुरु शिष्य एक झाले, अनुभव बोधी बुडाले, त्यांचे शुद्धी जे गेले, दयातीच गती श्रीराम. या ठिकाणी हा जीव त्या गुरुतत्वाशी एकरूप झालेला आहे. असा अनुभव घ्यायला जे जे गेले ते ते तद्रूपच होऊन गेले. दशरथ राजा कौसल्येला भेटायला गेला होता, कारण वसिष्ठाने सांगितलं होतं तिला डोहाळे काय विचार. आणि विचारायला गेला तर त्यांनी आपली लग्नातली आठवण सांगितली. सगळ्याला काही विसरलं तरी कुठल्या कार्याला आपलं लग्न झालं ते माहिती असतं. त्याबरोबर त्यांनी ती लग्नाची आठवण सांगितल्याबरोबर त्या लग्नात विघ्न आणायला रावण आलेला होता. तर सीतेच्या पोटामध्ये असलेला राम, हे कौसल्याच्या पोटामध्ये असलेला राम, कौसल्या त्या रामाच्या स्वरूपाशी तद्रूप झालेली असल्यामुळे कौसल्या बोलतच नाही, आतला राम बोलतोय. आणारे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. हे ऐकलं तो कौसल्या माझ्याशी काही बोलायचं सोडून ही काय म्हणते, आणारे धनुष्य मारीन रावणा. मग तो गेला वसिष्ठाकडे. वसिष्ठांना म्हणले बघा मला असं वाटतंय तिला काय बाहेरची बाधा झाली का काय. वसिष्ठ आले आणि वसिष्ठाने त्या कौसल्याच्या आतमध्ये असलेला धनुष्यबाण घेतलेला राम पाहिला. ते त्यांच्याशी एकरूप होऊन गेले. आता काय म्हणलं बघा, जे पाहायला गेले ते स्वरूप झाले. हा, आता वसिष्ठ पण तद्रूप होऊन गेले रामरूपाशी. कौसल्या झालेच होती, वसिष्ठही झाले. त्यामुळे दशरथ घाबरला, म्हणजे हे काढायला आणलं तर ह्यालाच लागलं का. मग थोड्या वेळाने वसिष्ठ सावध झाले आणि त्यांना गुरु शिष्य एक झाले, अनुभव बोधी बुडाले, त्यांचे शुद्धी जे गेले, तया तीच गती श्रीराम. तुटला संसार बंधू, आटून गेला भव सिंधू, बुडाला बोधी प्रबोधू, विवेक बळे श्रीराम. ज्ञानाग्नी प्रकट झाला, तेने माया कर्पूर झालेला. ज्ञान अग्नी प्रकट झाल्यामुळे हे सगळं मायेचं स्वरूप जे होतं ते कापुराच्या कापूरचा अग्निरूप होऊन जातो.
तशी ही माया नाहीशी झाली आणि परमात्माच दिसायला लागला. जिकडे पाहावे तिकडे तू दिसतो. ज्ञानाग्नी प्रकट झाला, तेने माया कर्पूर जाळीला. विवेके विवेक ग्रासला, ते समय श्रीराम. झाले साधनाचे फळ, चुकले जन्माचे मूळ. निष्कलंक आणि निर्मळ, तोची आत्मा श्रीराम. दृढ बांधली आत्मस्थिती, मिथ्यत्वे मुरळली वृत्ती. सांगितले वर्तते कधी, पुढली समासे श्रीराम. इथे श्री पंचसमासे, भक्ती साधन नाम चतुर्दश. समाज चतुर्थ श्रीराम. आजच्या कथेला सुरुवात. आता शिष्या सावधान. मागील कथानुसंधान झाल्या आत्मनिवेदन, आली वृत्ती मिथ्यत्वे. शिष्या सावध राहा. आता ही 9वी भक्ती तुला साध्य झालेली आहे, आत्मनिवेदन भक्ती. त्यामुळे तुला याचा अनुभव आला, दिसे भासते ते सारे विश्व नाशिव. आता तुला पुन्हा पुन्हा तुझं मन त्या एकांताकडे वळतंय. याचं कारण काय आहे? समर्थ सांगतायत. लोभी धन पावोनी आले, परी मन तेथे बैसले. शरीर प्रपंची वर्तले, भ्रांता परी श्रीराम. लोभी मनुष्य होता, तो धन पाहून आला. धन पाहून आला म्हणजे कुठे गेला होता? मॉलमध्ये गेला होता का सोनाराच्या दुकानात गेला होता? नाही, त्याने जमिनीत गाडून ठेवलेलं धन आहे का नाही बघून आला. पुन्हा त्याच्यावर काय दगड बिकड झाकायचा तर झाकला. आता धन पाहून आल्यामुळे त्याची वृत्ती कशी झाली? परी ध्यान लागले धनाचे. जरी तो प्रपंचातली कामं करत असला तरी मन कुठं गुंतलंय? त्या धनामध्ये. लोभी धन पाहोनी आले, परी मन तेथे बैसले. शरीर प्रपंची वर्तले, भ्रांता परी. शरीर प्रपंचात आहेच की, पण मन तिकडे लागलंय. म्हणून असं म्हटलंय, देह प्रपंचाचा दास सुखे करोता. मन आपलं तिथं गुंतलं पाहिजे. कार्य करी प्रपंचाचे, परी ध्यान लागले धनाचे. अंतर गुंतले तयाचे, द्रव्याकडे श्रीराम. त्याचं अंतर त्या द्रव्यामध्ये गुंतलेलं आहे. शरीर प्रपंचात आहे पण मन त्या धनात आहे. आपलंही कसं होतं? एखाद दिवशी आपण गुरुवारी उपासना आहे आणि नेमकं आपल्याकडे पाहुणे आले, तर शरीर घरात आहे पण मन तिकडे. आता उपासना सुरू झाली असेल, तिकडे अमुक आहे. आता अनुभव येईलच वारक्या आजीनं ठाण्याला गेल्यानंतर, त्यारे इथं उपासना केंद्रात काही तर सुरू आहे. तर आपलं मन, शरीर कुठे असो, मन इथं पाहिजे. कार्य करी प्रपंचाचे, परी ध्यान लागले धनाचे. अंतर गुंतले तयाचे, द्रव्याकडे श्रीराम. तद्रूप झाले मन. आता हे मन कशाचे झालंय? त्या धनाशी तद्रूप झालेलं आहे. त्यामुळे तो देहाने जरी प्रपंच करत असला तरी मन त्या धनात गुंतलेलं आहे. तद्रूप झाले मन, ध्यानी आठवे धन. पिसे लागले स्वप्न, तैसेचे देखे श्रीराम. तसं त्याला जसं काय वेग लागले कशात? तर त्या धनाचं. स्वप्नात सुद्धा धनच दिसतंय. तैसा ज्ञाता समाधानी. तसा जो ज्ञानी मनुष्य आहे तो समाधानी आहे. प्रारब्ध योगे वर्ते जनी. त्याला माहिती आहे हा देह आपला प्रारब्धाच्या योगाने प्राप्त झालेला आहे. ही आपल्या वाट्याला आलेली पत्नी म्हणा, आई वडील म्हणा, आपले भावंड म्हणा, आपली मुलं बाळ म्हणा, ही प्रारब्धाने आपल्या जवळ आलेली आहे. तेव्हा त्यांची जी काही आपल्यावर जबाबदारी आहे ती कर्तव्य आपल्याला पार पाडायलाच पाहिजे. मग हा ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्यासारखाच प्रपंच करतो. तैसा ज्ञाता समाधानी. पण आपण समाधानी नसतो. आपण कायम चिंतेत गुंतलेले.
तैसा ज्ञाता समाधानी प्रारब्ध योगी वर्ते जने परी अनुसंधान मनी वेगळे कसे श्रीराम. त्याचा देह जरी प्रपंचात गुंतलेला आपल्याला दिसत असला तरी त्याचं मन भगवंताकडे लागलेलं असतं. तैसा ज्ञाता समाधानी प्रारब्ध योगे वर्ते जने परी आत्मानुसंधान मनी वेगळे असे श्रीराम. जसं नोकरी करणारी स्त्री ही नोकरीला गेली आणि तिचं 4 महिन्याचं 6 महिन्याचं 8 महिन्याचं मूल घरी आहे, कोणतं सांभाळ त्याच्या मुलाला, ती जरी तिथल्या कामामध्ये प्रवीण असली त्याच्याबद्दल तिला बक्षीस पण मिळतं, काय सुंदर काम केलं म्हणून, पण तिचं सगळं लक्ष पिल्लापाशी असतं. धार हिंडते आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी. तैसा ज्ञाता समाधानी प्रारब्ध योगे वर्ते जने परी अनुसंधान मनी वेगळे कसे श्रीराम. वृत्ती गुंतले स्वानुभवे जनी तेची भासे आघवे सभाय व्यापले देवे ब्रह्मांड वगे श्रीराम. त्याची वृत्ती त्या स्वानुभवामध्ये गुंतलेली, त्याला अनुभव. या माणसाला जसा धनाचा अनुभव आहे, धन पाहिजे, वृत्ती तिथे गुंतली, तसं ह्याने ते समाधान अनुभवलेलं आहे. अद्वैत तत्वज्ञान त्याने अनुभवलेलं असल्यामुळे एका परमेश्वराशिवाय जगात दुसरं काही नाही हे तत्वज्ञान त्याने प्रत्यक्ष अनुभवलेलं असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत परमात्माच आहे हे जाणवतं. आपल्याला ते जाणवत नाही. आपल्याला आता स्त्री आहे, पुरुष आहे, नपुसक आहे, लहान मुलं आहे, प्रौढ आहे, म्हातारा आहे, आपल्याला हे दिसतंय, आपल्याला त्यातला देव दिसत नाही. आपल्याला देह दिसतोय पण त्यातला परमात्मा दिसत नाही. आणि ह्या ज्ञानी माणसाला सगळे देह जरी दिसत असले तरी तो त्यातला परमात्मा त्याला दिसत असतो. आपल्याला हे तांब्या भांड दिसेल पण यात पण चैतन्य आहे त्याला दिसतं. आपल्याला टेबल दिसतोय त्याला त्या परमात्मा तत्व दिसत असतं. वृत्ती गुंतले स्वानुभवे जनी तेची भासे आघवे सभाय व्यापले देवे ब्रह्मांड वगे श्रीराम. त्याला हा अनुभव आहे काय? सभाय. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त आहे ना. सभाय म्हणजे माझ्या आजूबाजूला जशी हवा आहे तशीच ती हवा माझ्या शरीरामध्ये पण आहे. तसाच आजूबाजूला परमात्मा आहे, तसाच तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणजे आतला आणि बाहेरला एकच आहे. आतला परमात्मा हा माझा देह चालवतो आणि बाहेरचा परमात्मा हे विश्व चालवतो. तो एकच आहे. आतमध्ये बसून देह चालवतो आणि बाहेर बसून हे सगळं विश्व चालवतो. वृत्ती गुंतले स्वानुभवे जनी तेची भासे आघवे सभाय व्यापले देवे ब्रह्मांड वगे श्रीराम. वृत्ती मुळाकडे पाहे तव रामची दिसत आहे. वृत्ती मुळाकडे गेली. ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्रावुरव्यम छंदांसी यस्य पर्णानी. म्हणजे खाली बघा हे झाड उलट आहे म्हणजे मुळं वरती आहेत आणि फांद्या खाली आहेत. बरोबर आहे की नाही? मग कुठे जायला पाहिजे? मुळाकडे जायला पाहिजे. तसं हे मन मुळाकडे गेलेलं असल्यामुळे त्याला आपल्या शरीरामध्ये सुद्धा हातामध्ये धनुष्य बाण घेऊन उभा असलेला रामच दिसतोय आणि बाहेरही तोच दिसतोय. वृत्ती मुळाकडे पाहे तव रामची दिसत आहे. स्तब्ध होऊन यार आहे तव रामची दिसे श्रीराम. पाहायला गेलं तरी राम आहे आणि पाहायला नाही गेलं तरी रामच आहे. त्याच्या दृष्टीपुढे रामरायच दिसत आहेत. मन मुरलिया वाटे तव मार्गी राम भेटे. मागे पुढे प्रगटे रामची अवघा श्रीराम. वृत्ती मुरडलिया वाटे. वाटेत मन दुसरीकडे गेलं तर तिथे रामच आहे. या गल्लीतनं जा नाही तर त्या गल्लीतनं जा, तिथे रामच उभा आहे. वृत्ती मुळाकडे पाहे तव रामची दिसत आहे. स्तब्ध होऊन यार आहे तव रामची दिसे श्रीराम. मन मुरडलिया वाटे
तव मार्गी राम भेटे. पुढे पाहिलं तरी राम आहे, मागे पाहिलं तरी रामच आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मन मुरलिया वाटे, तव मार्गी राम भेटे. मागे पुढे प्रगटे, रामची अवघा श्रीराम. दाही दिशा विलोकिता, रामची भाषे तत्वधान. 10 दिशेला राम आहे म्हणजे आम्हाला 8च दिशा माहिती आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. पण ऊर्ध्व आणि अध अशा दोन्ही आहेत, त्यात 2 म्हणजे एकूण 10 दिशा आहेत. 10ही दिशेला तो रामच दिसतोय. 10ही दिशा अवलोकिता, रामची भाषे तत्वता. वदन चुकवू जाता, सन्मुख राम श्रीराम. इकडे इकडे पाहायचं नाही म्हणून समोर पाहायला गेला तर रामच आहे. राम झालिया सन्मुख, कल्पांती नव्हे विनमुख. असा हा राम आपल्या पुढे एकदा प्रकट झाला, मग तो कधीच आपल्याकडे विनमुख होत नाही. राम झालिया सन्मुख, कल्पांती नव्हे विनमुख. नेत्र झाकता अधिक, रामची दिसे श्रीराम. डोळे झाकले ते रामच दिसतोय. नेत्र झाकता अधिक, रामची दिसे श्रीराम. मग विसरोनी पाहिले, तव रामचे झाले. जीव सर्वस्वे वेधले, संपूर्ण रामे श्रीराम. विसरायचा प्रयत्न केला तरी विसरत नाही. म्हणजे जीवनामध्ये काही काही घटना अशा घडलेल्या असतात की त्या विसरायच्या म्हटलं तर विसरत नाही. तसं याच्या जीवनात काय आलाय, तो राम आलाय. विसरायचं म्हटलं तरी विसरत नाही. मग विसरोनिया पाहिले, तो रामचे झाले. जीव सर्वस्वे वेधले, संपूर्ण रामे श्रीराम. संपूर्ण रामे श्रीराम. मग आपणाकडे पाहे, तव रामची झाला आहे. उभय साक्षी जोर आहे, तोची राम श्रीराम. आपल्याकडे पाहिलं तरी आपण दिसतच नाही, तो रामच दिसतो. रामे विन सर्वथा काही, अनुमात्र रीते नाही. दृश्य द्रष्टा दर्शन देही, रामची भाषे श्रीराम. म्हणजे एखादी वस्तू आहे, ती वस्तू तो पाहणारा हे सगळं रामरूपच आहे. प्रपंच सांडिला मानसे, दृढची लागले रामपिसे. देहवर्ते भ्रमिष्ट जैसे, पिशाच्यवत श्रीराम. ते आहे तोपर्यंत ते आता पत्रावळी. अरे ती पेटी कशी काढतील? प्रपंच सांडिला मानसे, दृढ लागले रामपिसे. देहवर्ते भ्रमिष्ट जैसे, पिशाच्यवत श्रीराम. रामरूपी वेधले मन, तेने राहिला कुलाभिमान. पूर्वदशेचे लक्षण, पालटून गेले श्रीराम. आत्तापर्यंत आपल्याला आपल्या नावाचा, कुळाचा, आपल्या कर्तृत्वाचा अहंकार होता, आता तोही निघून गेला. रामरूपी वेधले मन, तेने राहिला कुलाभिमान. पूर्वदशेचे लक्षण, पालटून गेले श्रीराम. धरून रामरूपी आवडी, प्रपंच गेला ताडा तोडी. माया राहिली बापुडी, नचले काही श्रीराम. असा राम एकदा हृदयामध्ये प्रकट झाला की प्रपंच म्हणजे प्रपंच हा भवसागर तरुण कसं जाणार, ही जी भीती होती ती निघून गेली. ही जी माया आपल्याला त्या प्रपंचात अडकवत होती, ती माया पण स्तब्ध झाली. आता मला ह्याचं काही करता येत नाही म्हणाले. ऐसा राम प्रकटला, दृश्य पदार्थ लोपला. असतची नाही सा झाला, सद्गुरु प्रतापे श्रीराम. म्हणजे प्रपंच नाही का, तर प्रपंच आहे. हे सगळे विश्व नाही का, आहे. पण आतापर्यंत आम्हाला फक्त विश्वच दिसत होतं, राम दिसत नव्हता. आता राम दिसतोय आणि विश्व दिसत नाही. श्रीराम जय राम जय जय राम.
ऐसा राम प्रगडला दृश्य पदार्थ लोपला असतची नाही साधाला सद्गुरु प्रतापे श्रीराम. असा हा प्रपंच नाहीसा झालाय पण राम प्रगट झालाय. हे सगळं फळ कोणाचं आहे? सद्गुरु प्रतापे श्रीराम. या गुरुच्या प्रतापाने हे सगळं अनुभवाला येत आहे. ऐसे नाही हे गे ते गेले, ऐसे तैसे पुढे मागे पूर्वस्थिती बोलणे लागे ऐसे. अशा रीतीने हा जो भास होता तो नाहीसा झाला. स्वरूप बोलजे न जाये बोलिल्या विण हाताने म्हणून शब्दोपाये रचिला देवे श्रीराम. असा हा स्वरूपाचा झालेला बोध वर्णन करून सांगता येत नाही, पण वर्णन केल्याशिवाय कळत पण नाही, म्हणून ते शब्दात सांगावं लागतं. पोट भरलंय ते आपल्याला कळत नाही का? आपल्याला कळतंय पण लोकांना कळत नाही, मग सांगावं लागतं माझं पोट भरलंय आता बात. ते स्टँड इकडे बाहेर आणून ठेवा, तो कपड्याचा स्टँड आहे तो बाहेर आणून ठेवा. स्वरूप बोलिले नव जाये बोलल्या विण हाताने म्हणून शब्दोपाये रचिला देवे श्रीराम. शब्दाचे उदरी आघात साठवला आहे बोध अर्थपाता स्वानंद तुंबळे वळे श्रीराम. या शब्दामध्ये काय साठवलाय? बोध साठवलाय. हे शब्द जेव्हा आपल्या कानात पडतात त्यावेळेला शब्द नाहीसे होतात आणि बोध हृदयामध्ये जातो. अर्थ पाहता स्वानंद तुंबळे बळे श्रीराम. मंथ शब्द मंथन शब्दे केले अर्थ नवनीत प्रगटले मंथन कर्त्याशी बक्षले त्या नवनीते श्रीराम. शब्द मंथन शब्दे केले. या शब्दाचं मंथन करावं लागतं म्हणजे शब्दात दडलेले अर्थ. जसं आता ताकामध्ये लोणे की नाही, ते काय बाहेर आणले का? ते घुसळलं की त्यातनंच बाहेर आले. तसा शब्दामध्ये दडलेला अर्थ तो घुसळला म्हणजे त्याचा विचार केला तर त्यातनं नवनीत निघतंय म्हणजे लोणी निघतंय. मग लोणी घ्यायचं का ताक घ्यायचं? लोणी महत्वाचं आहे ना. शब्द मंथन शब्दे केले अर्थ नवनीत प्रगटले. त्या शब्दाचं मंथन केल्यानंतर त्या शब्दामध्ये दडलेला अर्थ बाहेर पडला. अर्थ नवनीत प्रगटले मंथन कर्त्याशी बक्षले त्या नवनीते. त्या अर्थामुळे आपला मीपणा नाहीसा होऊन जातो म्हणजे त्या अर्थामुळे त्यांनी कुणाला भक्षण केलंय? ह्या मीपणाचं भक्षण करून टाकलं. मंथन कर्त्याशी बक्षले त्या नवनीते श्रीराम. प्रपंच तक्रांतरे नवनीत वास्तव्य करे तक्राटोनी पात्रवरे नवनीत झाले श्रीराम. या प्रपंचाच्या चक्रामध्ये प्रपंच म्हणजे ताक आहे, त्याच्यात ढवळलं किंवा त्यातनं नवनीत तयार होतं. प्रपंच तक्रांतरी नवनीत वास्तव्य करे तक्र आठवणी पात्रवरी नवनीत झाले श्रीराम. प्रपंच म्हणजे आपला वैयक्तिक प्रपंच नाही, प्रपंच म्हणजे हे विश्व. याच्यामध्ये हे ढवळल्यानंतर आतनं ताक निघालं म्हणजे त्या अर्थ आपल्याला कळला, त्यात दडलेला अर्थ आपल्याला लक्षात आला. प्रपंच तक्रांतरी नवनीत वास्तव्य करे तक्र आठवणी पात्रवरी नवनीत झाले श्रीराम. अवघे नवनीत दाटले बळे पात्र फुटले. ते लोणी एवढं झालं की पात्रच फुटून गेलं. अवघे नवनीत दाटले तेने बळे पात्र फुटले नवनीते संपूर्ण झाले ब्रह्मांड अवघे. हा जो परमात्मा आहे आपल्या शब्दाचं सद्गुरूंनी सांगितलेल्या
शब्दाचा अर्थ आम्हाला कळल्यानंतर हे जे आम्ही काय म्हणत होतो की आतला परमात्मा केवढा आहे, तर ह्या 3.5 फूट हात असलेल्या देहापुरताच आहे. तर आता ते कळतं की मी एवढा नाही आहे, हे 3.5 फुटी देह आहे, म्हणजे 3.5 फुटी नाही, 3.5 हाताचा देह आहे. म्हणजे आपल्या हाताचं जर मोजमाप घेतलं तर 3.5 हात आपला देह असतो. तर तेवढं आपण केवढे आहेत म्हणलं तर तेवढा आहे. मी किती 5.5 फूट उंच आहे नाही, मग केवढा आहे, तुका आकाशा एवढा. अणु रणी म्हणे ठोकडा, तुका आकाशा एवढा. अवघे नवनीत दाटले, तेने बळे पात्र फुटले, नवनीते संपूर्ण झाले, ब्रह्मांडावघे श्रीराम. म्हणाले मी तुम्हाला रामकथा सांगून तुम्हाला आनंद देईन. म्हणजे कुठपर्यंत झाली की या आपल्या उपासना केंद्रापुरताच तो आनंद झाला. म्हणले एवढा आनंद देऊन चालणार नाही. श्रीराम कथा ब्रह्मांड भिजून पैलाडण्यात. मग हा आनंद मी जगाला वाटीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हा आनंद मी माझ्या एकट्यापुरता ठेवणार नाही, या देहात आनंद पोटी माईना. अवघे नवनीत दाटले, तेने वळे पात्र फुटले, नवनीते संपूर्ण झाले, ब्रह्मांड अवघे श्रीराम. तेथेही दाटले उदंड, तेथे उतरले ब्रह्मांड, सकळ लोकोनी उदंड, तेथे ते झाले श्रीराम. म्हणजे हा आनंद, म्हणजे प्रवचनाचा आनंद किती लोकांना मिळत होता, तर इथे जेवढे जमले तेवढ्याला. पण आता युट्यूबवर गेल्यावर किती लोकांना मिळाला, हा लाखो लोकांना मिळाला. म्हणजे हा आनंद एवढ्या पुरता मर्यादित राहिलाय का, तर नाही. तर तो सगळीकडे वाटला गेला ना. अवघे नवनीत दाटले, तेने बळे पात्र फुटले, नवनीते संपूर्ण झाले, ब्रह्मांड अवघे श्रीराम. तेथेही दाटले उदंड, तेथे उतरले ब्रह्मांड, सकळ लोकोनी उदंड, तेथे ते झाले श्रीराम. नवनीत प्राप्त व्हाव्यासी, जाता तेची ग्रासी, सकळ पदार्थ मात्रासी, नवनीते सेविले श्रीराम. असा अनुभव ज्या वेळेला यायला लागतो तसतसं आपली बुद्धीची प्रगल्भता वाढत जाते. जसं म्हटलंय, एक बेडूक होता, त्याला विचारलं विश्व केवढं आहे, तो म्हणतो या विहिरी एवढं आहे. मग त्याला काढून त्या विहिरीच्या काठावर बसवलं, म्हणलं आता केवढं आहे, त्याला जेव्हा दिसायला लागलं तर भरपूर दिसायला लागलं, शेत बीत सगळं दिसायला लागलं. म्हणलं हे एवढं मोठं आहे की म्हणाले. मग त्याला उचललं गाडीने आणि डोंगरावर नेऊन ठेवलं. अरे म्हणले केवढं दिसतंय, म्हणले एवढं आहे. म्हणजे डोंगरावरून जेवढे आपली दृष्टी जाते तेवढं त्याला विश्व दिसायला लागलं. आणि त्याला उचललं आणि विमानात घेतलं आणि म्हणले बघ आता, हो केवढं मोठं आहे म्हणाले. हा, आणि नेऊन जर तिकडे ठेवलं मंगळावर तर पृथ्वी केवढी आहे बंद दिसायला लागलं त्याला. म्हणजे आपली दृष्टी वाढत जाते विषयात, तसं आपलं मन मोठं व्हायला लागतं. परमार्थ काय आहे, परमार्थ हे जे आपलं संकुचित मन आहे त्याला विशाल करत जातं. आमचे कोण कोण आहेत, आमच्या आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत. आणखीन कोण आहेत, हे आमचे मित्रमंडळी आहेत ना. आणखीन कोण आहेत, हे सगळे आमच्या गावातले, हे आमच्या जिल्ह्यातले, हे आमच्या महाराष्ट्रातले, हे आमच्या भारतातले, हे आमच्या आशिया खंडातले. वरती गेला नील अनुष्ठान करून हे सगळे आपले होते. म्हणजे जसजसं आपल्या मनाची प्रगल्भता वाढत जाईल तसं सगळेच आपल्याला वाटायला गेले हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना सचराचर आपणच झालो. नवनीत प्राप्त व्हावयासी, जाता तयासी तिची ग्रासी, सकळ पदार्थ मात्रासी, नवनीते सेविले श्रीराम. सेविले आपण हे अनुभवाची खूण, ग्रंथ झाला संपूर्ण, पंचसमासी श्रीराम. या नवनीताने म्हणजे अर्थाने
आपला जो मीपणा होता, आपला जो अहंकार होता तो खाऊन टाकला. आणि आपण म्हणजे देह ही जी भावना आहे ती नाहीशी झाली. आपण म्हणजेच तो परमात्मा तत्व आहे हा भाव मनामध्ये दृढ झाला. हे सगळं कशामुळे झालं? सद्गुरुशी दाता शरण शीघ्र तुटे जन्म मरण. म्हणून सद्गुरूला शरण जायचं. सद्गुरूला शरण गेल्यानंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मनुष्य मुक्त होऊन जातो. सर्व मनोरथ पूर्ण होती वचन मात्रे. एकदा का सद्गुरूची कृपा झाली की सगळी आपली मनातली इच्छा पूर्ण होऊन जाते. वचन मात्रे, केवळ तुम्ही शब्द टाकला की तो पूर्णच झाला. सर्व मनोरथ पूर्ण होती वचन मात्रे. देह नासे क्षणांतरे जाणून सार्थ करी. आता एवढं ज्ञान झाल्यावर मग या माणसाच्या वृत्तीत काय फरक पडला पाहिजे का नाही? 4 महिने प्रवचन ऐकून काहीच नाही, आई तिथं काय उपयोग होता? काही तर फरक पडला पाहिजे वृत्तीत. मग काय फरक पडला? ऐका, त्याच्या मनामध्ये त्याच्या वृत्तीत हा फरक पडला. आतापर्यंत मी प्लॅनिंग करत होतो 50 वर्षाचं की आता हे करणार, पुढच्या वर्षी ते करणार, त्याच्यापुढे म्हणजे एवढ्या करताना आपण करतो का नाही? 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या LIC काढली. हां, म्हणजे आपण पुढच्या 50 वर्षाचा विचार करून त्याची देखरेख काय असेल ठेवण ती करतो. पण आता हा काय करायला लागलाय? देह नासे क्षणांतरी जाणून सार्थक करे. त्याला तर हे कळलंय की आपला हा देह क्षणभंगूर आहे. तो पाण्याचा बुडबुडा कधी फुटून जाईल त्याचा भरोसा नाही. जर हा देह क्षणभंगूर आहे तर मग माझ्या आयुष्यात राहिलेल्या प्रत्येक क्षणाचं मी सार्थक करीन हा विचार त्याच्या मनामध्ये दृढ होतो. त्यामुळे तो आपल्या आयुष्यातला एक क्षणही वाया घालवत नाही. देह नासे क्षणांतरे जाणून सार्थक करी. तो एक धन्य संसारी सत्संगेचे श्रीराम. सत्संगामध्ये गेल्यामुळे त्याला हे कळायला लागलं, नाशिवंत देह जाणार सकळ हे त्याला कळायला. आणि त्यामुळे आपण कोणत्याही क्षणात जाणार हे माहीत असल्यामुळे जे काही क्षण आपल्या वाट्याला अजून शिल्लक आहेत त्याचं सार्थक कसं करायचं याचा तो विचार करतो नाही, प्रत्यक्ष कृती करतो. उपजला प्राणी तो नासे आपणा तोची मार्ग असे. जेवढं कोणी जन्माला आले ते गेले, कोणी आधी कोणी नंतर. आपल्याला त्याच मार्गाने जायचंय. हे कसं काय? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. उपजला प्राणी तो नासे आपणा तोचे मार्ग असे. म्हणून दृढ विश्वासे सद्गुरु पाय धरावे. म्हणून विश्वासाने सद्गुरूला शरण जावे. चालवीत असता आश्रम पावन होई जे आत्माराम. ऐसा हा सत्समागम महिमा कृती. म्हणून हा सत्समागमाचा महिमा काय तर आपल्याला आपल्या आत्मारामाची भेट पडते. श्रोती सावध होणे, अंतःकाळी लागे जाणे, येथील राहती सजणे आणि संपत्ती श्रीराम. म्हणून श्रोत्याने सावध व्हावं. काय सावध व्हावं? अंतःकाळी जाणे लागे. म्हणजे आपला शेवटचा श्वास ज्यावेळेला आला आहे ना त्यावेळेला डॉक्टर सुद्धा वाचवू शकत नाही. म्हणजे अंतःकाळी जाणं हे नक्की आहे. अंतःकाळी जाणे लागे. मग एवढं सगळं गोळा केलं त्याचं काय? एवढे नातेवाईक, एवढे एफडीआर, एवढे बँका, एवढे ब्लॉक, एवढ्या 4 व्हीलर, एवढे हे काय? येथील राहती सजणे आणि संपत्ती. सगळी नातेवाईक इथंच राहणार आहेत, सगळी संपत्ती इथंच राहणार आहे. आपल्याबरोबर तुम्ही जे काही चांगलं कर्म केले तेवढंच येणार आहे. वाईट कर्म येणार आहे ते नरकाला घेऊन जाणार. पण स्वर्गाला यायचं असेल तर चांगलं कर्म तेवढं आपल्यावर येणार.
श्रोते सावध होणे, अंतकाळी लागे जाणे, येथील राहती सजणे आणि संपत्ती श्रीराम. बहुता जन्माचे शेवटी. अनेक जन्म आपण घेतले, लक्ष 84 फिरलो, कोठे न सुख लागलो. बहुता जन्माचे शेवटी नरदेह पुण्य कोटी. अनेक जन्म घेतल्यानंतर हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. म्हणून भगवंताची भेटी होती सत्संग. म्हणून भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सत्संग महत्वाचा आहे. साधू मिले, संन्यासी मिले. ज्याला साधू पाहिजे, संन्यासी पाहिजेत ना, त्यांनी कुंभमेळ्यात जावं. आता सिंहस्थ आहेत आपल्याकडे नाशिकला. साधू मिले, संन्यासी मिले. साधूचं दर्शन होईल, संतांचं दर्शन होईल, पण सत्संग तमिलना मुश्किल. सत्संग महत्वाचा आहे. त्या सत्संगामुळे आपल्या मनाची वृत्ती पालटते. असा सत्संग पाहिजे. बहुता जन्माचे शेवटी नरदेह पुण्यकोटी. म्हणून भगवंताची भेटी होती सत्संगे श्रीराम. ऐसी कोण सकळा असं सांगून गेला रामदास. सत्संगे जगदीश नेमस्त भेटे श्रीराम. या सत्संगामुळे प्रत्यक्ष परमात्मा भेटतो. अरुख गोबडी वाणी, भावे पूजिला कोदंड पाणी. न्यून पूर्ण संतजनी क्षमा केली पाहिजे. माझी वाणी म्हणाले बोबडी आहे, कठोर आहे, पण मी अंतःकरणापासून रामरायाची सेवा केली आहे. भावे पूजिला कोदंड पाणी. आता हे ग्रंथात काही सांगताना कमी जास्त झालं असेल, मला क्षमा करा. न्यून पूर्ण संतजनी क्षमा केली पाहिजे श्रीराम. सांगताना काही कमी जास्त सांगितलं गेलं असेल, काही असेल तर श्रोत्याने आम्हाला क्षमा करावी. इति श्री पंचसमासी आत्मदर्शन नाम समास पंचमा तथा पंचसमासी ग्रंथ संपूर्णतः. या ठिकाणी हा ग्रंथ महाराजांनी पूर्ण करून घेतला. मला असं वाटत होतं की हे सगळे 5 समास इथेच सांगितले जावे. घरी आपण रेकॉर्ड करू शकतो, पण इथेच ते पूर्ण व्हावेत अशी इच्छा होती. ती रामरायाने पूर्ण करून घेतली. आता पुढे जसं काही रामराया सुचवतील तसं पुढची सेवा तेच करून घेतील. आपण करू म्हटल्याने होत नाही. त्यांच्या मनात असेल या देहाकडनं ही सेवा करून घ्यायची, ते घेतील. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा मनावा प्रकृती स्वभावा. अच्युतं केशवं राम नारायण. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती